केंद्र सरकारनं राष्ट्रीय ई-कॉमर्स धोरणाची तातडीनं अंमलबजावणी करावी अशी मागणी देशातील सर्व व्यापारी संघटनांनी केली आहे। या मागणीचं पत्र केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना पाठवण्यात आलंय। देशात गेल्या काही वर्षांपासून ऑनलाईन खरेदी विक्री व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढलाय। यातून लहान उद्योगधंदे, व्यावसायिक दुकानदार यांच्यासह अन्य घटकांना चांगलाच फटका बसलाय। गुगल डेलॉइटच्या एका अहवालानुसार सन 2030 पर्यंत देशात 22 कोटीपेक्षा अधिक नवीन झेड खरेदीदार ऑनलाईन व्यवसायात सहभागी होणार आहेत। त्यातून ऑनलाईन खर्चाच्या 45% हिस्सा त्यांच्या ताब्यात जाणार आहे, तर 15 कोटी नवीन खरेदीदार येणार असून प्रति व्यक्ती ई कॉमर्स खर्च दुप्पट होणार आहे। त्याचबरोबर या बाजारपेठेतील उलाढाल 90 अब्जवरून 250 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचणार आहे। परिणामी त्याचा फटका छोटे व्यापारी, किराणा दुकानदार यांच्यासह अन्य घटकांना बसणार आहे। तसंच जीवघेणी व्यावसायिक स्पर्धाही वाढणार आहे। त्यामुळे केंद्र सरकारनं ई कॉमर्स धोरणाची तातडीनं अंमलबजावणी करावी अशी मागणी सर्व भारत व्यापारी संघटना म्हणजेच कैटनं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे।